तर हॅलो, मी तुम्हाला काल म्हटले होते की मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे वाटाण्याची. तर तीच आता मी करते आणि तुम्हाला पण दाखवते ती रेसिपी कशी होती. तर चला व्हिडिओला कंटिन्यू करा. तर हा आपण रात्री सोललेला वाटाणा, यासाठी लागतोय बारीक रवा. बारीक नसेल तर मिक्सरला फिरवायचा आहे, पण बारीकच आहे रवा. बघूया कशी होती रेसिपी. सांगते. ओला वाटाणा लागतोय, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि बारीक रवा. तर मी मोजण्यासाठी हा डबा वापरते. तसे कप आहेत माझ्याकडं, पण ते ठेवून दिलेत, त्यामुळे हा डबा यूज करते. तर हे बघा, डबाभर मी छान असे वाटाणे घेतलेत. मेजरमेंट चुकायला नको ना, त्यामुळं. त्यानंतर हा बारीक रवा, बारीकच आहे. ते बारीक रवा घेतलाय आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. इकडे मी कोथिंबीर घेतली आहे आणि हिरवी मिरची घेतली 2 ते 3. थोडं कमीच तिखट ठेवायचं आहे, कारण बबड्याने पण खाल्लं पाहिजे. तर हा आपला वाटाणा आणि हा रवा बारीक करून घेऊया. वाटाणा घेतलाय, त्यानंतर ह्या आपल्या ज्या हिरव्या मिरच्या होत्या ना, त्या मी त्यामध्ये टाकून घेतल्यात आणि कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर घालायची आणि थोडं थोडं पाणी टाकून हे वाटून घ्यायचे. छान असं बारीक, आपण डोशाला जसं बॅटर करतो ना तसं बारीक करून घ्यायचे. आता थोडं थोडं पाणी टाकून तर छान असं आपलं बॅटर आता रेडी आहे. दिसतंय मग दाखवतो. दिसायला तर छान दिसतंय, कसं होतंय काय नाही. आणि हा जो रवा होता ना, तर हा रवा आहे ना, आता मी ह्या बॅटर मध्ये ना ऍड करून घेते. बबड्या पडशील. सेम घेतलंय, मेजरमेंट सेम आहे. तर त्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित. दाखवते मी. मोबाईल धरायला कोणी नाही आणि माझ्याकडे स्टँड नाही आहे, असं पातेला हलतंय. पण असं तुम्ही छान असं मिक्स करून घ्या. तर हा आपला दुसरा व्हिडिओ असणार आहे आपल्या चॅनलवरती, म्हणजे की लॉंग व्हिडिओ. हे छान असं मिक्स तर झालंय, त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचंय. त्यामध्ये थोडंसं नमक ऍड करते आपल्या चवीनुसार. चवीनुसार मीठ ऍड करायचं आणि त्यानंतर परत छान असं हे मिक्स करून घ्यायचं. बबड्या, तर आपलं हे बॅटर एकदम रेडी आहे. आणि हे जे ह्याला लागलेलं आहे ना वाटण, ते पण आपण पाण्यामध्ये मिक्स करून त्यामध्ये टाकून देऊया. हे शिजवून टाकते, जेणेकरून आपलं वाटण वायाला नाही गेलं पाहिजे. सगळं असं मिक्स करून घेतलं आणि याला ना आता 20 मिनिटं 10 मिनिटं ठेवून द्यायचंय साईडला. तर हे बघा, आपलं छान असं बॅटर केलंय आणि आता हे 20 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचंय. चला 20 मिनिटं हे असंच झाकून ठेवायचंय. छान असं भिजतंय तोपर्यंत आता काही काम तर नाहीये,
चला तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते गॅलरीतून. हे बघा, बरेच बांधकाम वगैरे चालू आहेत बाहेर. हे बघा, समोरच आहे आमच्या. सगळं शांत आहे, पण बांधकामाचा आवाज येतोय. हिवाळा आहे त्यामुळे जास्त काही ऊन पडत नाही. बाहेर आल्यावरती खूप असं. आणि हे कडीपत्त्याचं झाड आहे, हे सासूबाईंनी लावलंय. आणि तुळस आहे इकडे ठेवली आहे. आणि बाहेर खूप छान असं वातावरण झालंय सध्या तरी. थंडीमुळे खूप जास्त थंडी वाजतीये. बाहेर आले तरी थंडी वाजते आणि घरात पण थंडीच वाजते. बबड्याचं बघा काय चाललंय. तू काय करतो? काय करतो तू? बसले नाही सुनू, मी बसलो. मन हा. असा मोबाईल पुढे घेतला ना की बबड्याचं लगेच चालू होतं असं पोज देणं किंवा असं, नाही का. खूप हुशार झालाय माझा बबड्या. आता 2 वर्षाचा झालाय. आपलं बॅटर भिजतंय तोपर्यंत म्हटलं जेवण करून घेऊया. खूप जास्त भूक लागली. मटकीची भाजी आणि बाजरीची भाकरी. बबडा पण खातोय बघा. काय खातो? काय खातो? जेवण करतो. आणि टीव्ही पण लावला होता. काही डबे असले ना तरी असं सुकीच भाजी बनवावी लागते. छान अशी मटकीची भाजी बनवली होती सकाळी आणि आज बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या. बबड्याने पण तेच खाल्लं आणि मी पण तेच खाल्लं. बबड्या काय करतो? काय करतो तू? मी बसलो म्हणायचं, तोंडात नाही घालायचं. मी बसलो. हा. आता आम्ही टीव्ही बघतोय. हॅलो. तर झालंय बॅटर. तर छान झालंय बॅटर, मुरलंय छान. तर आपल्याला लागेल तसं त्याच्यामध्ये ना पाणी ओतायचं, म्हणजे कन्सिस्टन्सी बघून. तर हे जरा जाडसर आहे त्यामुळे थोडंसं मी पाणी ॲड करते. तर त्याआधी याच्यामध्ये खाता सोडा टाकायचा आहे आपल्याला थोडासा. थोडासा खाता सोडा टाकायचा आहे, चिमूटभर. याचे ना आपले डोसे म्हणजे ना असे जाळीदार बनतात आणि छान फुलतात. तर थोडासा मी सोडा टाकून घेतलाय. आणि आपल्याला लागेल तसं पाणी त्यामध्ये आपल्याला ऍड करायचं. तर मी पळी यूज करणार आहे डोसे बनवायला. तर बघूया कसं होतंय डोसा आपला. रेसिपी आपली फेल जाती की सक्सेसफुल होती, बघूया. तर मी याच्यावरती आता हे बॅटर टाकून घेते. तवा मांडलाय आणि तव्यावरती ना थोडंसं तेल टाकून थोडंसं पाणी शिंपडून सुती फडक्याने छान असं तवा पुसून काढलाय. तर बघूया आपला डोसा बनतोय कसा. गॅस हा मीडियम आहे. फायनली टाकून झालाय, तुम्हाला दाखव. दिसायला तर छान दिसतोय पण आता पलटला पाहिजे. डोसा पूर्ण सुकलाय. आता त्यावरती ना मी थोडंसं साईडने असं तेल घालणार आहे. दिसायला तर छान दिसतंय, बघूया पलटतोय की नाही. छान अशा मी डोशाच्या आधी ना कडा अशा म्हणजे व्यवस्थित काढून घेते, जेणेकरून चिटकलं नाही पाहिजे.
वाव, एक नंबर झालाय डोसा. तुम्ही पण नक्की ट्राय करा. एवढा सुंदर दिसतोय आणि खूप छान झालाय हा डोसा. जास्त वेळ पण लागत नाही आणि नाश्त्याला पण लवकरात लवकर होणारा पदार्थ आहे. तर नक्की ट्राय करा तुम्ही. तर एकदम सुंदर झालाय डोसा, बघू शकता तुम्ही. गॅसची फ्लेम आता मी बारीक केली. खूप सुंदर झालाय डोसा, बघू शकता तुम्ही. तर फायनली आपली रेसिपी एकदम सक्सेसफुली झालेली आहे. अजिबात डोसा मोडला वगैरे काही नाही. तर हा डोसा आता मी काढून घेतेय. आणि अजून एक ट्राय करूया. गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची. तर हा दुसरा पण बघू शकता तुम्ही, खूप छान असा झालाय. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. आपले जर लहान मुले अशा पालेभाज्या वगैरे खात नसतील ना, तर हा बेस्ट ऑप्शन आहे त्यांच्यासाठी, असा डोसा वगैरे. आता बघूया बबडा खातोय की नाही. खूप मन लावून मी बनवलाय. आता बबड्यावरती डिपेंड आहे तो खातोय की नाही. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला, व्हिडिओला कंटिन्यू करा. अजून बबड्या खातोय की नाही त्याचं रिॲक्शन बघायचंय आपल्याला. सध्या बबड्या त्याच्या मावकडे गेलाय वरच्या मजल्यावरती. बबड्या आल्यानंतर तुम्हाला त्याची रिॲक्शन मी दाखवते, त्याला आवडतोय की नाही. आवडायला तर पाहिजेच, कारण दिसायला तर खूपच जास्त सुंदर दिसतोय. ही रेसिपी ना मी यूट्यूबला बघितली होती. घरात वाटाणा पण होता आणि सगळं म्हणजे अवेलेबल होतं. त्यामुळे म्हटलं आता एवढं सोपं आहे म्हटल्यावर करायलाच पाहिजे, त्यामुळं केलं. तर चला, बबड्या काय अजून आला नाही. आता मी तुम्हाला ट्राय करून दाखवते की कसा झाला डोसा. दिसायला तर खूप सुंदर दिसतोय, तुम्ही बघू शकता. आणि मी गॅलरीमध्ये आली आहे कारण बाहेर आवाज येत होता, त्यामुळे बाहेर आलते. आणि हे बघा, डोसा एकदम सॉफ्ट झालाय. मी खाऊन दाखवते. एक नंबर झालाय, तुम्ही नक्की ट्राय करा. खरंच खूप सुंदर. याच्यासोबत काही जरी नसेल ना खायला तरी जमन, कारण यामध्ये आपण मिरची ऑलरेडी घातलेली आहे. आणि एकदम टेस्टी झालाय, नक्की ट्राय करा. अजून आपल्याला बबड्याची रिॲक्शन बघायचीच आहे. अजून बबड्यावरून आला ना तर त्याची रिॲक्शन तुम्हाला मी दाखवते. व्हिडिओला कंटिन्यू करा. बबड्या त्याच्या माऊकडे गेला होता, आता आलाय. जर त्याला आपण खायला देऊयात आणि त्याची रिॲक्शन बघूया. तर चला, तर आता बबड्याची आपण रिॲक्शन बघूया. माझ्यापेक्षा जास्त बबड्याला आवडलंय. बघा किती खुश झालाय. छान आहे पिल्लू, कसं आहे छान आहे ना. तर बबड्याला हा डोसा खूपच जास्त आवडलाय आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना नक्की करून खाऊ घाला. खूप छान होतोय हा डोसा. आणि हा माझा आता यूट्यूबचा दुसरा व्हिडिओ आहे, लॉंग व्हिडिओ. तर चला, मी असंच तुमच्यासोबत रोज काही ना काही शेअर करेन, कारण मी दिवसभर घरीच असते आणि मी दुसरं काही शेअर करू शकत नाही. दिवसभर घरचंच. आणि मी इंस्टाग्रामला पण शॉर्ट व्हिडिओ डेली लाईफ जी आहे माझी ती शेअर करत आहे. इंस्टाग्रामला जरी फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. डे विथ कोमल असं माझ्या चॅनलचं नाव आहे. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय बाय.